1 एकर जरी शेती असली तरी त्या तरुणानं अजिबात नोकरीच्या मागे लागू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. अमर बोराटेंचे शेतीबद्दलचे हे विचार आजच्या तरुणाईपुढे मोठा आदर्श आहेत. या विचारापोटीच त्यांनी 2 वर्षांपूर्वी शिक्षकाची चांगली नोकरी सोडून शेतीत पाय रोवले. पण हे काम एवढं सोपं नक्कीच नव्हतं. एक नोकरी करत होतो, शाळेवरती शिक्षकाची नोकरी करत होतो. ज्यावेळी मी नोकरी सोडली त्यावेळी 1 वर्षभर मला कोण दिसलं की मी थोडं तोंड लपवून गेल्यासारखं वाटायचं मला. पण आज मला अभिमान वाटतो की मी शेती या क्षेत्राकडे वळलो आणि शेती अतिशय चांगल्या प्रकारे करतो आहे. अमर बोराटेंकडे 9 एकर शेती आहे. ते नोकरीला असताना त्यांची शेती आई वडील कसत होते. पण वडिलांना वयानुसार शेती होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अशात वडील आणि चुलत्यांमध्ये शेतीची विभागणी झाली. या काळात वडिलांना शेती होत नसल्यानं अमर यांनी महिना 30,000 पगाराची नोकरी सोडून शेतीत पाय रोवले. बोराटेंकडे डाळिंबाचं पीक घेतलं जात होतं. पण अमर यांनी स्वतः लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर ठिबक संच, मल्चिंग, कीड रोग व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून डाळिंबाचं उत्पादन एकरी लाख रुपयांवरून 4 लाखांवर नेलं. त्या शेतीमध्ये मला 3.25 लाखाचं उत्पादन मिळालं. त्याच्यानंतर 2 एकर शेती माझ्या हाताखाली आली. 10 लाखावरती माझं उत्पादन गेलं. 3ऱ्या वर्षी माझं 3.5 एकराचं जे डाळिंब आहे ते ह्याच्यामध्ये आलं, पिकासाठी आलं आणि त्या 3.5 एकरामध्ये जवळजवळ मला 32 लाखापर्यंत इन्कम झाला. आणि 32 लाख आता हे 4थं वर्ष आहे मी शेतीमध्ये उतरून. आज माझ्या शेतामध्ये 3 कामगार कंटिन्यू म्हणजे ज्याला आपण जेंट्स म्हणतो ते कंटिन्यू म्हणजे सालानी किंवा वर्षभर शेतामध्ये काम करतात. आणि ज्या स्त्रिया आहेत ती जवळजवळ 1.5 वर्ष झालं माझ्या शेतामध्ये 6-7 स्त्रिया काम करतात. यंदा त्यांनी ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोला मल्चिंग करून पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला. लागवडीपूर्वी शेणखताचा वापर केला. वेळेवर फवारण्या केल्या. पत्नी, आई वडील आणि मजुरांच्या मदतीनं व्यवस्थापन केलं. त्याचा यंदा चांगला फायदा त्यांना झाला. आतापर्यंत त्यांनी टोमॅटोपासून 21 टन उत्पादन मिळवलंय. यापासून 1.5 लाख रुपयांचा खर्च वगळता बोराटेंनी आतापर्यंत 3 लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. ऐन दिवाळीच्या तोंडावरतीच टोमॅटोला इतकं मार्केट आलं की एक मुहूर्त म्हणून पद्धत आहे की त्या मुहूर्तामध्येच मी 205 कॅरेट 1,80,000ला 205 कॅरेट दिली. आणि ही 205 कॅरेट संपतात तोपर्यंतच एका कॅरेटचं म्हणजे साधारणतः 30 किलोचं क्रेट भरतात ते व्यापारी. तर 30 किलोच्या क्रेटला जवळजवळ मला 1100-1300पर्यंत मार्केट भेटलं. आणि अशा पद्धतीनं काही 800पर्यंत भेटलं, 500-550पर्यंत हे मार्केट भेटलं. आणि आजचा जो रेट आहे तो 330. काल मी परवा दिवशी एक हार्वेस्टिंग केलं तर 330पर्यंत मार्केट भेटलेलं आहे. येत्या काही दिवसात बोराटेंना टोमॅटोपासून आणखी 2 ते 3 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. म्हणजे टोमॅटोपासून बोराटेंना एकूण 5 ते 6 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. नोकरीच्या तुलनेत शेतीपासून एवढा भरघोस नफा मिळाल्याचं पाहून आई वडीलही समाधानी आहेत. मनाला थोडं समाधान वाटलंय. मुलगा करायला लागल्यापासून आपलं समाधान चाललंय. चांगलं डोक्याला चांगलं आहे. चांगल्या माणसात बसतो, चांगल्या माणसात उठतो. स्वभाव चांगला लागलेला आहे. म्हणजे शाळा नोकरी लागली होती. नोकरी लागल्यामुळं त्याला म्हटलं तू एकटाच आहे, नोकरी सोडून दे, आपली शेती कर. 7-8 एकर शेती म्हणलं तू शिकार भागल आपलं. त्यांनी शेतीत डोकं घातलं तेव्हापासून आपलं व्यवस्थित चाललेलं आहे. आम्हाला आनंद वाटतो. आधी वाटायची नोकरी असावा म्हणून नोकरीला लावला. परत आम्हाला व्हायना म्हणल्यावर म्हणलं कर शेती. मग शेती करायला लागल्यावर आधी बागा जायची 40,000ची एकरभर बाग. आता एकरात 4-4, 5-5 लाख रुपये व्हायला लागले. अमर बोराटेंच्या शेती करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या भागातले अनेक नोकरदार आज शेतीकडे वळालेत. ज्ञानेश्वर हे बँकेत नोकरी करतात, पण अमर यांच्या मार्गदर्शनाखाली आज ते डाळिंबाची शेती करतायत. बोराटेंनी सुरुवातीला नोकरी सोडली हा निर्णय चुकीचा वाटला, परंतु त्यांनी सार्थ घडवून दाखवला. तसं शेतीचं मला वेळ होतं, पण नाईलाज होता. कोरडभाऊ शेती होती. पण अमर बोराटे आमच्या गावचे जावई यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी माझ्या शेतीत सुद्धा भयंकर कायापालट करून दिला. आता आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. बोराटेंच्या घरात शेतीबद्दल कमालीची आस्था असल्यानं
त्यांच्या मुलानं नोकरी सोडून शेतीला यशस्वी सुरुवात केली आहे. आपल्या भावाप्रमाणे शिकलेल्या तरुणांनी घरची शेती असेल तर नोकरीऐवजी शेतीच केली पाहिजे असं त्यांची बहीण वनिता बोराटेंचं मत आहे. पण पतीच्या निर्णयाचं आज समाधान वाटत असल्याचं पत्नी नीता बोराटेंचं मत आहे. आजकालच्या मुली कसं की माझा मिस्टर नोकरीदार असावा, त्याला चांगली सॅलरी असावी असा त्यांचा व्ह्यू असतो बघण्याकडे. पण मी म्हणेल की खरंच चांगल्या प्रकारे शेती केली तर नोकरदारापेक्षा शेतीकडेच मुलीने जास्त पाहिलं पाहिजे. पहिल्यांदा त्यांना विरोधच केला की प्रत्येक मुली स्वप्न असतं की आपला मिस्टर नोकरीवाला असावं. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडून शेती करावी मला मान्य नव्हतं. मी वडिलांना सांगितलं की आपण वडिलांनी माझ्यासाठी एवढं स्थळ शोधलं होतं की नोकरीवाला जावे. पण नंतर त्यांनी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. मी सांगितलं वडिलांना की माझे मिस्टर नोकरी सोडतायत. तर त्यांनी सुद्धा विरोध केला की तुम्ही नोकरी सोडू नका, शेतीकडे नका जाऊ, नोकरीच करा तुम्ही. पण त्यांनी कोणाचंच न ऐकता नोकरी सोडली. आता वडिलांना खूप अभिमान वाटतो की माझा जावई शेती करतोय, ती बी इतक्या पद्धतीने अशा छानपैकी. त्याच्यामुळं सगळे आता त्यांचेच अनुकरण करून शेती करण्याचा प्रयत्न करतात. शेतीसाठी बोराटेंनी सगळी यंत्रसामुग्री जमवली आहे. गाय, म्हैस आणि शेळ्यांपासून शेणखताची व्यवस्था त्यांनी केली आहे. शेतमाल वाहतुकीसाठी त्यांनी एक विशेष गाडा बनवलाय, तर फवाऱ्यांसाठी पंपाची सोय केली आहे. आज अमर बोराटेंच्या शेतात सातत्यानं मजुरी मिळत असल्यानं त्यांच्या शेतात काम करणारे मजूर देखील समाधानी आहेत. आम्ही आज शेतीबद्दल 2 वर्ष झाले इथं आहे कामाला, ते आम्हाला आनंद वाटतो. त्यांच्याबद्दल आम्हाला उलटा आनंद वाटतो. त्यांच्याबद्दल त्यांनी आम्हाला जगावले ना. आम्ही जोवर आमचं आहे तोवर आम्ही इथं काम करणार आहे. ज्या दिवशी आम्हाला होत नाही त्या दिवशी आम्ही आमचं घरी राहणार. अमर बोराटे आज 9 एकर शेतीपासून मोठा नफा कमावत आहेत. त्यांचं हे उत्पन्न नोकरीपासून मिळणाऱ्या वार्षिक 3.5 लाखांच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. केवळ नोकरी सोडून शेती करण्याच्या त्यांच्या एका निर्णयामुळे हे शक्य झालंय. आजचा जो तरुण आहे तो तरुण असं म्हणतात की तरुण जिथं लात मारेल तिथं पाणी काढेल, असं तरुणासंदर्भात एक वाक्य आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस म्हणले होते की तुम्ही मुझे खून दो मैं तुम्ही आजाद. ती तरुणाकडनंच अपेक्षा केलेली होती. परंतु आजचा तरुण आहे तो एक मृगजळाच्या पाठीमाग पळतोय असं मला वाटतंय. आज तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात घरची शेती सोडून नोकरीच्या मागे लागलाय. यासाठी वाटेल तेवढा पैसा देण्यासही तो तयार आहे. पण अमर बोराटेंप्रमाणे निर्णय घ्यायला तो धजावत नाही. त्यामुळे अमर बोराटेंसारख्या धाडसी तरुणांची आज शेतीला गरज आहे. दिवसेंदिवस शहरातील आयुष्याराम जीवन जगण्याकडे तरुणाचा कल वाढतोय. अशा वेळी महिना 30,000ची नोकरी सोडून शेती करण्याचे धाडस अमर बोराटे यांनी दाखवले. त्यांच्याप्रमाणे देशातील तरुणांनी शेतीकडे वळून शेतीला चालना देण्याची काळाची गरज आहे. विजय मोरे, साम टीव्ही, भरणेवाडी, पुणे.